श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कोहळा हा महाराष्ट्रातील घराण्यामध्ये एक पारंपरिक उपाय आहे, जो मुख्यतः नकारात्मक ऊर्जा, नजरदोष आणि दुष्ट शक्तीपासून संरक्षणासाठी बांधला जातो. कोहळा बांधणे हे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी घराण्यात रूढ असलेले एक प्राचीन श्रद्धास्थान आहे, जी नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी केली जाते. परंतु मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शास्त्र आणि विज्ञान कोहळा बांधणीविषयी काय सांगते हे आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहे. नक्कीच या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला फार उपयोगी ठरणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोहळा का बांधावा? बांधण्याची पद्धत काय आहे? फायदे कोणकोणते आहेत? पूजा करण्याची पद्धत, काजळ रेस करण्याचे कारण काय? ही सर्व माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत. आपल्यापैकी काहींना माहीत असेल की कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते. कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो, ज्यामुळे घराला दुष्ट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते. आता कोहळा का बांधावा? कशासाठी बांधावा? तर कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे. तो घराच्या बाहेर बांधला जातो, कारण यामुळे दुष्ट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि नजर दोषापासून रक्षण होते. तो कोहळा दुष्ट शक्ती घरात प्रवेश करून देणार नाही अशी श्रद्धा आहे. विशेषतः व्यवसायाच्या ठिकाणी बांधल्यास नकारात्मक ऊर्जा रोखली जाते. आता आपण पाहूया कोहळा बांधण्याची पद्धत कशी आहे. तर कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा. नंतर पूजा करताना कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी. गंध, अक्षता, हळद, कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करावी. त्याचप्रमाणे नंतर कोहळ्यावर काजळाने देठापासून ते बुडापर्यंत उभ्या 2 रेषा ओढाव्यात, जी दुष्ट शक्तीपासून रक्षण करते. हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाजावर लटकवावा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल. कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येला बांधावा आणि बदलावा सुद्धा. महत्त्वाचे सांगायचे झाले तर कोहळा सूर्यास्तानंतरच बांधावा. जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दुष्ट शक्तींचा नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते. तसेच जळावृत्ती किंवा वाईट नजरेपासून संरक्षण होते. कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे. सामान्य व्हिडिओमध्ये फक्त मूलभूत पूजा सांगितलेली जाते, अनोखी मुद्दे सांगितलेले नाहीत. तर ते अनोखे मुद्दे कोणते आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. कोहळ्याच्या पानामधील ऑक्सिजन बाहेरच्या हवेत मुक्त होऊन घराभोवती सकारात्मक वातावरण तयार करते, जे श्वासासंबंधी समस्या कमी करते. म्हणजेच काय? आधुनिक हवा शुद्ध करते. कोहळ्यामध्ये कीटकनाशक गुण पण आहेत. कोहळ्याची नैसर्गिक गंध कीटक आणि जंतूंना दूर ठेवते, ज्यामुळे घरात संसर्ग टाळता येतो. विशेषतः पावसाळ्यात भौमितिक ऊर्जा दरवाजावर बांधल्याने वास्तुशास्त्रानुसार प्राणशक्ती प्रवेश मिळते आणि ओम स्वस्तिकाची रचना फेंग शुईसारखी नकारात्मक कुंपण शोषून घेते. कोहळ्याचा हिरवा रंग ऊर्जा संतुलित करतो. मुख्य दरवाजा प्राणद्वार असल्याने तो नकारात्मक कंपन ब्लॉक करतो. तो हवेत प्राणवायू सोडतो, ज्यामुळे घराभोवती शुद्ध हवा राहते. कार्बन मोठ्या प्रमाणावर कमी करण्यास मदत होते. म्हणूनच कोहळा बांधण्याचे शास्त्र आणि वैज्ञानिक कारण आपल्याला समजले असेल तर नक्कीच कोहळा दोन्ही दृष्ट्या फायद्याचाच आहे. हा आपला सर्वांगीण विकासच करणार आहे. आपण सर्वांनीच आपल्या मुख्य दरवाजावर कोहळा बांधण्याचा विचार करावा असे मला तरी वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.